उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा मला वाटतं माझ्याबरोबर कल्पना आली असेल कार्यक्रमाची काय सगळे उपक्रम असतात त्या उपक्रमामध्ये आपल्या विद्यालयाचा कोणते उपक्रम राबवणे त्या उपक्रमाची ध्येयानुसार तुम्हाला समजून सांगणे तुमच्याकडून ते करून घेणे त्यामध्ये निष्णात आहेत आणि म्हणून त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला माहीत पाहिजे आपल्या शाळेमध्ये कोणत्या शिक्षकांना पुरस्कार मिळालेले तर त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्णालय कुलकर्णी मॅडम. तुमच्यामध्ये असणारे सुप्तगुण विकसित करणे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शालेय शिक्षणासोबत हे सुप्तगुण असतात. फक्त ते सुप्त अवस्थेमध्ये असतात, झोपलेल्या अवस्थेमध्ये असतात. मग ते विकसित करण्याचं काम शाळा किंवा शासन हे विविध उपक्रम राबवून करत असतात. ती विकसित झाली पाहिजे, तुम्हाला अभ्यास कळल्या पाहिजे आणि म्हणून अशा प्रकारचा हा एक सक्षम कार्यक्रम उद्यमशील मानसिकता आणि कौशल्य विकास अशा प्रकारचे जर हेडिंग म्हणजे आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, आपल्यामध्ये कोणत्या उणिवा आहेत आणि आपल्याला समोर कसं जायचं आहे त्याचा रस्तासुद्धा या ठिकाणी आपल्याला सापडणार आहे. म्हणजे जे जे उपक्रम आपण मन लावून करू, ज्या ज्या ॲक्टिव्हिटी आपण मन लावून करू, निश्चितपणे त्यात आपल्याला काही ना काही सापडणार आहे. म्हणजे तुम्हाला जी पुढे जायच्या ज्या पायऱ्या आहेत त्याची एक प्रमुख पायरी ही म्हणजे तुमच्या शरीराला कशी सवय लागावी, तुम्हाला काही ना काही करण्याची तुमच्यामध्ये जागृती निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. आणि यातून आपल्याला बरंचसं काही शिकायला, बरंचसं काही करायला, ॲक्टिव्हिटी बेस हे सगळं या ठिकाणी मिळणार आहे. आणि कुलकर्णी गाडी म्हणतो मार्गदर्शन आहेच. ते पुस्तक जर तुम्ही वाचलं, ओव्हरलूक केलं तर मला वाटतं 10 ते 20% ज्ञान तुम्हाला न सांगता आपोआप त्या ठिकाणी मिळेल की आपल्याला काय करायचं. एखादा रस्ता असेल, मग 2 रस्ते जर असतील तर कोणत्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे आपण पाहतो. तो चांगला सपाट असेल, त्यात आपल्याला कमी असतील, चालायला धावायला अडचण निर्माण होणार नाही अशा रस्त्याची आपण निवडतो करतो की नाही. तसंच आपल्याला आता हे सगळे तुमच्या समोर आव्हानं आहेत, या स्टेप आहेत, या पार करताना तुम्हाला अनेक अडचणी येणार आहेत आणि म्हणून या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण राबवायच्या जेणेकरून भविष्यामध्ये कोणतीच स्पर्धा परीक्षा असो, कोणते कठीण आव्हान असो ते पेरण्यासाठी तुम्ही सुसज्ज होता. तुम्हाला काही अडचण नको भविष्यामध्ये. एकदा आपल्या शरीराला सवय लागली कोणताही उपक्रम करायची, कोणतीही कृती करायची, कोणतेही आव्हान करायची किंवा भविष्यात तुम्हाला काहीच अडचण जात नाही, फक्त शरीराला सवय पाहिजे. आणि म्हणून मला आनंद होतो म्हणजे मी गाडून सांगितल्याबरोबर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येनं आले आणि आपल्या घरचा उपक्रम नाही, हा शासनाचा उपक्रम असतो. गव्हर्नमेंट करतं त्याच्यामध्ये आपण आपली जबाबदारी भाग घेतला पाहिजे की आणि बरोबर तुम्ही त्या बायका गाड्यामध्ये माझ्या ठिकाणी बसवलं म्हणजे या बायका तुम्ही 100% निश्चित आहात. आता फक्त एकच करायचं, हे सगळं व्यवस्थित वाचून घ्यायचं, वेळापत्रक असेल त्या वेळापत्रकानुसार काम करायचं आणि वरतून बक्षीस तुम्हाला भेटणार आहे की हे करायला जर तुमची त्या ठिकाणी निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. म्हणजे घरून काही खर्च करायचं काम नाही, त्याचा उपयोग तुम्हाला आणखी करता येणार आहे. आणि एकदा माणसाला चालना मिळाली त्याला मोटिवेशन म्हणतात. कोणतेही काम करत असताना चालना मिळणं फार महत्त्वाचं असतं. कुलकर्णी गाडीमध्ये तुम्हाला या ठिकाणी चालना मिळून त्यांनी काम केलेलं आहे. आणि गौरव सर कोणत्याही उपक्रमासाठी त्यांची तयारी असते, त्याबद्दल फोन केल्यानंतर सर या ठिकाणी लागत आहे आणि एका मोठ्या शाळेमध्ये आपण शिकतो. म्हणून कोणत्याही शिक्षकांनी कोणत्याही उपक्रमात भाग घ्यायला जर आपल्याला सांगितला तो आपण आवडीनं आणि त्याला पहिलं प्राधान्य देऊन त्या ठिकाणी केला पाहिजे, घेतला पाहिजे. मग करत असताना त्यावेळेस तो नाही जमला फार काही चिंता करायचं काम नाही, पण करायचं किंवा मला तो आला नाही आणि मी आता काय करू त्या ठिकाणी सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी घेतलं पाहिजे, सहभागी झाला पाहिजे. तुमच्या त्या ठिकाणी निश्चितपणे तयार झाले पाहिजे, तुम्हाला पुरस्कार मिळाले पाहिजे.
यासाठी तुम्हाला मी शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो. तुमच्या गाडी ऑनलाईन शुभेच्छा देतो आणि आपल्याला जास्तीत बक्षीस तुमच्या स्तरावर मिळाले पाहिजे अशी अपेक्षा शाळेच्या वतीने तुम्हाला सरकारचा पूर्ण यासाठी पाठिंबा आहे. आर्थिक खर्चाला तुमची मानसिकता बदलावी की आम्ही नोकरीसाठी शिकत नाही आहे आणि माणूस करण्यासाठी चांगले उद्योगाने करू शकतो. आमच्या आवडीनुसार ती उद्योग सही मानसिकता बनवायची आहे प्राप्त करायची. शालेय जीवनापासून ही मानसिकता बनवली काम देणारे माणसं याच मानसिकतेतून सांगितलेल्या काम करा आणि भविष्यातील संध्याकाळी म्हणून या कार्यक्रमानिमित्तानं आमचे उद्घाटन झालं असं त्यांनी केलं आणि या कार्यक्रमासाठी भावनापूर्वक सहकार्य यासाठी ते करा. यासाठी आपण मिळावं आहे ते तुमचं ज्या प्रकटीकरण होईल यासाठी सगळे व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून देणार. सरकारने बोलणार तुम्हाला काही आर्थिक मदत सुद्धा होऊ शकते. आजूबाजूला काही सांगता येत नाही. इतरांकडे नोकरीसाठी हात जोडण्यापेक्षा आपणच नोकरी देणार करण्यासाठी एक पाऊल आहे. त्यामुळे यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाचा मला बरोबर त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. काय आणलंय बाळा विकायला? अच्छा, कसं काय आता हे याचं आलू पोंग्याचं? 10 रुपयाला 4 हां, आणि जर का हाफ पाहिजे असेल तर 5 रुपयाला 3 5 रुपयाला 2 हां, आणि एकच, मला तर एकच पाहिजे. 3 रुपयाला 1. अच्छा, ओके. हे कोणी बनवलं हे? आम्ही सर्वांनी. अच्छा, हे बटाटा वाटतं मॅश केलेला ना? आणि काय काय आहे? पोंगे आहे, हायजिनिक आहे सगळं, स्वच्छतेत बनवलेलं आहे. घरी बनवलं सगळं. व्हेरी गुड, छान. मग तुम्हाला लवकर उठावं लागलं असेल याच्याकरता? सकाळी 5 वाजता. अच्छा, कशात? कुकरमध्ये केलं? कुकर लावता येतो? व्हेरी गुड. हां बाळा, अच्छा, जाहिरात पण केलेली आहे? ओके ओके, व्हेरी गुड. आणि हे आता खातील मुलं हे सगळं घाण इथे टाकतील? व्यवस्थेसाठी आम्ही डस्टबिन लावलेली नाही. व्हेरी गुड. आणि मग काय आणलं? प्लास्टिकच्या प्लेट आणलाय सगळ्यांना द्यायला? मग काय आणलेलं आहे? कागद, रद्दी पेपर आणले. बघू, प्लास्टिकच्या प्लेट का नाही आणल्या? ते एन्व्हायरमेंटसाठी हे होतं की प्लास्टिक लवकर डिग्रेडेबल होत नाही म्हणून नाही आणलं. हां, आता हे बघा, आपण 6व्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? हां, ओके. कोणते कोणते ते पी? प्लॅनेट प्रॉफिट पीपल. कोणते? प्लॅनेट प्रॉफिट पीपल. व्हेरी गुड. प्लॅनेट प्रॉफिट पीपल.
तर याच्यातनं मग प्रॉफिट मिळेल तुम्हाला असं वाटतंय? आणि प्लॅनेट करता काय आहे? पेपर आणि हां, व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि हे सगळं कोणाकरता आहे? हां, म्हणजे पीपल करता. व्हेरी गुड. तर तुम्हाला असं वाटत नाही आहे का की तुमचा वेळ चालला याच्यात फालतू, हे कशाला रिकामे कामं आम्हाला सांगितले असं वाटतंय का? व्हेरी गुड. चांगलं व्यवस्थित सर्व करा. तुम्ही युनिकली तयार केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि हे तर खूपच आवडलं मला एकदम. जाहिरात आणि मॉडेल दोघंही आहेत छान. खट्टा मिठा चटपटा उभा आहे हा. तर करा छान, व्यवस्थित सेल करा. आणि शाळेमध्ये आज ती परीक्षा आहे, त्या परीक्षेकरता जे मुलं येतील ना ते पण तुमच्याकडे घ्यायला येतील, तर त्यांना पण व्यवस्थित हे करून द्या. छोटे मुलं असतील ते, आलं ना लक्षात? आणि तुमचं असं ठरलेलं असेल ना काही, हे बघा एक गोष्ट आहे की प्लेट देणारा एक जण पाहिजे, पैसे घेणारा एक कन्फर्म पाहिजे. ऑर्डर घेणारा, तो ऑर्डर घेणाराच सांगेल काय बनवायचं आणि ते ऑर्डर घेणाऱ्यालाच ते द्यायचं. म्हणजे त्याने ज्याच्याकडनं पैसे घेतले त्याला तो ते बरोबर देईल. कळलं ना? गोळ करायचा नाही. ओके, ऑल द बेस्ट बेटा. काय आणलं बाळा? अच्छा, चहा कसा दिला? चहा 7 रुपये कप आणि 10 रुपयामध्ये 2 बिस्किट भेटतात. अच्छा, 7 रुपयाला 1 कप चहा. हां, आणि बिस्किट दिलं तर 10 रुपये कप. आता मला तुमच्याकडनं चहा नको आहे, फक्त बिस्किट घ्यायचं आहे. मग 1 रुपयाला 1 बिस्किट. 1 रुपयाला 1 बिस्किट. ओके, ठीक आहे. नुसता चहा घेतला तर 7 रुपयाला, त्याच्यानंतर बिस्किटासहित घेतला तर 10 रुपयाला, आणि नुसतं बिस्किट घेतलं तर 1 रुपयाला 1. व्हेरी गुड. तर व्यवस्थित हायजिनिक तयार केलेला कोणी करून दिला? आईने करून दिला? आईने करून दिली. आईने करून दिला? कोणी केला? हां, प्रपोर्शन कळलं चहा बनवायचं? मग तुम्हाला असं वाटत नाही आहे का की आपला वेळ चालला आहे याच्यात, हे किती रिकामे कामं आहे काय, हे असं वाटतंय का? नाही. ठीक आहे, छान सेल करा, व्यवस्थित द्या. पैसे घेणारा एक वेगळा ठेवा, देणारा वेगळा ठेवा. आणि आता तुम्ही हे कप कुठे टाकणार? डस्टबिन कुठे आहे? हां, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. छान, ऑल द बेस्ट. सगळ्या मुलींचा स्टॉल आहे. तुम्ही काय आणलं विकायला? आम्ही बुकमार्क्स आणले. अच्छा, बुकमार्क्स कुठून विकत आणले? आम्ही हँडमेड. अच्छा, ओके. तुमचे बुकमार्क्स बघते आता मी. हे केवढ्याचं एक बुकमार्क आहे? एक बुकमार्क 25 रुपीजला. 25 रुपीजचा. पण आता याला आता कसा रिस्पॉन्स मिळेल आपण सांगू नाही शकत, पण आपण तरी पण प्रयत्न करणार चांगला देण्याचा त्याच्याकरता. आणि ते बुकमार्क जे आहे, समजा 25ला नाही घेतले तुमच्याकडनं कोणी, तर मग तुम्ही कितीला विकणार ते? मग आम्ही 10 किंवा 15च्या रेंजमध्ये तरी विकणार. ओके. 10च्या खाली नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान, मला कन्सेप्टच आवडली. आणि खूप सुंदर बुकमार्क्स तयार केलेले बाळांनो तुम्ही. हे खूप सुंदर, अप्रतिम. मेसेजेस पण छान आहे त्याच्यावरती टाकलेले. आणि हे काय, हे पण हाताने काढलेले आहेत का सगळे? हो, ते आधी सर. यामध्ये कचोरी आहे. अच्छा, कचोरी घरी तयार केलेली आहे. व्हेरी गुड, हायजिनिक, छान. तू केवढ्याला विकणार ती? 10 रुपये. एका प्लेटमध्ये किती? एका प्लेटमध्ये 2 कचोरी. तुला परवडतं आहे का ते? व्हेरी गुड, छान, खूप छान, ऑल द बेस्ट. आता तुझ्याकडे कचोरी खायला जे येतील ते प्लेट काय करतील? प्लेट सगळी घाण करतील नाही ते ग्राउंडमध्ये. हां, ओके ओके ओके. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान, ऑल द बेस्ट. अरे, हे काय आहे? ही ब्रासलेट आहे आणि हा हार आहे. हा फक्त मी एक्झाम्पल म्हणून आणलेला आहे. पुढच्या वेळेस जास्त बनवला आहे. अच्छा, काय वैशिष्ट्य आहे याचं? याला हुक नाही आहे लावायला? नाही, हे इलेस्टिकचे आहेत. अच्छा, व्हेरी गुड. केवढ्याला एक दे? हे ब्रासलेट 10ला आहे आणि जो हार आहे तो 15ला आहे. हा 15ला. तर तुला परवडतोय का 15 रुपयांना विकायला? हो, परवडतं.
रिअल एस्टेटचं आहे. व्हेरी गुड, छान. हां, ऑल द बेस्ट. हां. हे तिथे खाल्लं का तुम्ही? कसं आहे? हायजिनिक आहे? स्वच्छता ठेवली मुलांनी व्यवस्थित? थँक्यू. कुठल्या स्टॉलचं आहे हे? आलू पोंगळ्याचा स्टॉलचा आलं. काय आहे? हे फोनपेचा डिजिटल नंबर लिहिलेला आम्ही डिजिटल भारतला प्रमोट करायसाठी. अरे बापरे, केलं का पण कोणी तुमच्याकडे हे फोनपे? फोनपेवर 30 रुपये पेमेंट आले, 70 रुपये पेमेंट आले. ओ मॅडम, चहा घेतला का तुम्ही? चांगला बनवला आहे का? पैसे जास्त घेते का बाकीच्यांपेक्षा? नाही. व्यवस्थित देते? काय मॅडम, कसं वाटलं? मुलं व्यवस्थित देते सर्व्हिस वगैरे? थँक्यू मॅडम. आदरणीय सचिव साहेब बाला सर आपल्याकडे आलेले आहेत. सरांचं एकदा साऊंड गाईड क्लॅप बोलून स्वागत करायचं आहे. साऊंड गाईड क्लॅप गो. काय बाळा, तुझा कार्यक्रम काय आहे? कशी करता विचारला? नाही, हे काय आहे? सक्षम कार्यक्रम तर त्यांनी सांगितलेलं आहे की यांना ज्या गोष्टी बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, त्याला त्यांना मोटिवेट करायचं की पुढे जाऊन काय सांगता येतं की हा व्यवसाय मोठा होऊ शकेल. आपण त्यांना असं दाबून नाही ठेवू शकत की तू फक्त पुस्तकच शिक, फक्त हेच कर असं नाही करू शकत. हां, तर त्यांना आपण ह्याच्याकरता प्रेरणा देऊ शकतो. आता यांनी हे जर सक्सेसफुल केलं, हां, आणि यानंतर हे यांनी अनुसंधान ठेवलेलं आहे. आणि फोनपेची पण व्यवस्था आहे आमच्याकडे. आधुनिक तंत्रज्ञान पण आम्ही आत्मसात केलेलं आहे. म्हणजे आता हे नंतर कोणाकडे पैसे नाही, आता मग फोन पे करा. आमच्याकडे फोन पेची पण सोय आहे. चहा ठेवलेला आहे. हा, जिल्ह्याचं असं प्रदर्शन राहणार आहे की ज्याच्यामध्ये मुलं असे काही काही विकण्याकरता जातील. हां, कॅनव्हासिंगचा भाग आहे. मी अनन्या कुलवंत आणि हा एकदम म्हणजे भारी स्टॉल हा आहे बघा. या मुलींनी हे हाताने तयार केले. हे बुकमार्क्स आहे. हां, हे असं त्यांनी 30 रुपये किंमत ठेवलेली आहे. हे मोटिवेशनल त्याची आवड, मग त्याची आवड निर्माण करेल, मग किंमत वाढवत नाही. आता घ्यायची किंमत वाढली त्याची आहे मार्केटिंग. हे मार्केटिंग मारत आहे. सक्षम कार्यक्रमाच्या स्टॉलला तर तुम्हाला काय वाटतं, असे कार्यक्रम घ्यायला पाहिजे का? प्रोग्राम कौशल्य निर्माण होत त्याच्यामधून आपल्याला पुन्हा त्यांना आपल्या उदरनिर्वाह निर्माण होऊ कधी स्टॉल लावलेले आहेत का कधी विक्रीचे? कधी प्रयत्न केलेला आहे असं काही करून विकण्याचा? आता आज जेव्हा स्टॉल लावले पहिल्यांदा तेव्हा काय वाटलं की करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे तुम्ही हे पुन्हा? काय फायदा आहे त्याच्यातनं? आमचं कॉन्फिडन्स वाढतो त्या गोष्टीमधून, आमचं सोशल फिअर जातं आणि आम्ही लोकांशी जास्त कम्युनिकेशन करू शकतो. ओके, आणखी? आपण स्वतः कमवू शकेल इतकं पण हे आपल्याकडून होतं आणि आपल्याला आयडिया येईल बिझनेस करायची. ओके, आणखी? कम्युनिकेशन स्किल वाढतात, कॉन्फिडन्स वाढतो. आणखी? एक्सपिरियन्स भेटला. कसा होता एक्सपिरियन्स? लोक धावतच आले का तुमच्याकडे? नाही, काय करायला लागलं तुम्हाला त्याच्याकरता? मार्केटिंग हां, काय करायला लागलं? मार्केटिंग काय केलं तुम्ही मार्केटिंग म्हणून? काय केलं? मार्केटिंगसाठी आम्ही पोस्टर बनवून त्यांना सांगितले की बा
आमच्याकडे चाय अच्छा, आणि आणखी काय केलं? आम्ही एक मुलगा ठेवला होता, तो मुलगा शाळेत खेळत होता आणि तो आमची मार्केटिंग करून देत होता खूप छान. हां, म्हणजे काय करत होता? मार्केटिंग करत होता म्हणजे? लोकांना सांगत होता की बुवा असं असं इथे मिळते बुवा. अच्छा, काय रे बाळा, काय तू तू तर मला ते पोस्टर घेऊनच दिसला पूर्ण वेळ. काय केलं तू? मग मी लोकांना सांगितलं इथं असं स्टॉल आहे, तुम्ही इथं येऊन शकता म्हणून. व्हेरी गुड. कसा अनुभव राहिला? लोक खूप असं चांगले बोलले का तुझ्याशी? व्हेरी गुड. याच्यानंतर करायला आवडेल पुन्हा सगळ्यांना हे? आपण पुन्हा पुढच्या शनिवारी सुद्धा हे स्टॉल लावणार आहोत. आपल्याला अनुभव, प्रत्यक्ष अनुभव या गोष्टीमधून आपल्याला मिळतो आहे, है ना? लोकांना काय पाहिजे असतं, आपण काय बनवून आणतो किंवा कशाप्रकारे आपण ते सेल करू शकतो, हे सगळं आपण आता प्रत्यक्ष प्रॅक्टिकलमधूनच दर शनिवारी करून बघणार आहे. आपले पिरियड तर चालूच राहतील, आपले सत्र तर चालूच राहतील, पण त्या सत्रांमधला काही थोडासा वेळ आपण या सेलिंगकरता पण देणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी हे जे केलं त्याकरता तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप कौतुक बाळांनो. आणि तुम्ही स्वतः करताच एकदा स्काउट गाईड क्लॅप गो